कलेक्टर कमिशनर झाले वकील कोणी झाले कमिशनर कलेक्टर झाले वकील कोणी डॉक्टर झाले तरी पण गळ्याला काय लावून जाणार गडी एवढा काय लावून जाणार पण व्हॉट इज युअर नेम विचारलं तर म्हणजे आय डोंट नो तुझ्या बापाचं नाव काय आहे तुझ्या बापाचं नाव कोण आता गाणं आले ज्या जगाला सांगा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे या जगालाच नाही या जगालाच नाही सवापर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तेव्हापर्यंत बाबासाहेबांचं नाव राहणार आहे ते सांगायची गरज नाही कारण या देशाचा बापाचं नावच भीमराव आंबेडकर माझे मार्गदर्शक महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक दिवंगत दिनकर प्रल्हाद शिंदे यांच्या स्मरणार्थ देखील या ठिकाणी 100 रुपये अनुदान आहे कारण का पुन्हा एकदा 200 रुपये आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या वतीने आलेले आहे कारण का संघदान किंवा दुसरं दान म्हणायच्या ऐवजी भीमदान म्हणत जा ना धम्मदान नाही भीमदान तुम्ही जिथे भीमानी भरपूर दान दिलेलं आहे पण ते धम्माच्याच दानाने आलेलं आहे म्हणून धम्मदान म्हणायचं उत्कर्ष दादा शिंदे यांनी खूप छान असं गाणं आपल्या समोर सादर केलं आणि खरोखर रामाचं मंदिर झाले आम्हाला त्याच्याबद्दल काही दुःख नाही पण चैत्यभूमी हे नामांतर झालंच पाहिजे जसं मराठवाड्या विद्यापीठाला जे नाव मिळालेलं आहे मराठवाड्या कर्माने हे कुणाचं वळालं नसतं मराठवाड्या कर्माने हे कुणाचं वळालं नसतं कधीच त्या सरकारला कळालं नसतं एक जर का बाबा भीमाचं जळालं नसतं तर नाव विद्यापीठाला बाबाचं कधीच मिळालं नसतं म्हणून सांगायचं आहे ना राम ने किया ना रहीम ने किया चंद्रकांत निर्भवने म्हणतात ना राम ने किया न रहीम ने किया अरे जिस बाबरी ने पूरे देश को लहूलुहान किया उस अयोध्या राम मंदिर का फैसला मेरे बाबा के संविधान ने किया मेरे बाबा के संविधान ने किया कलेक्टर कमिशनर झाले शामराव पवार 50 रुपये उद्याच्या सोयीमध्ये आज दिल्याबद्दल धन्यवाद गुलामीच होती पदरी टाकते
व्हायचा, चुकून मंदिराची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा, नजरेला नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. आता दिवंगत प्रकाश पवार म्हणतात, या राजगादीवर आमचा दलित गेला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? त्या राजगादीवर आमचा दलित जाऊन बसला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आणि त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आणि तो भीमराव तुमचा जावई झाला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आता विटाळ तुमचा कुठे गेला? अक्षय शिवाजी साबळे यांच्या वतीने 200 रुपये धन्यवाद दिलेले. प्रकाश भाऊ, ज्याच्या स्टेजवरती कार्यक्रम होतो झकास, त्याचं नाव आहे आमदार प्रकाश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमदारांचं. निशा सोनवणे यांच्या वतीने देखील 100 रुपये आहेत. कारण का गुलामीच होती बदली टाकली, आपली माय दुसऱ्याच्या घरी शेण काढायची, माय शेण सारवायची, गावऱ्या थापायची, पण सालानीच. आता सगळा मगन मला बघा. आता बाबासाहेबांच्या पुण्य एवढं महान आपल्या अंगावर दिसून आले म्हणून अरे शेण काढीत होती आपली माय. नीट खावा आणि देव ठेवा, आपल्याला सासून ठेवा. शेण काढीत होती आपली माय, शेण काढीत होती आपली माय. तिला इथला सार गड्या गुंगवान आणि म्हणून घडले हे सारे कुणामुळे रे? कुणामुळं? थंडी पण एवढी पडली ना की हे थंडी आपलं गरम रक्त एकदम घोटवून टाकलं. कुणामुळं? अजून माझा बाप गायचा आहे. आताचा आवाज तुमचा असा असल्यावर कसं व्हायचं? सगळ्यांनी आवाज उठवला. दादरला चैत्यभूमी नाव द्या. ह्या वर्षी आनंद शिंदे यांनी आवाज उठवला. देवेंद्र फडणवीसच्या कानामध्ये गेला तो आवाज. चैत्यभूमी झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांनी आनंद प्रकाश शिंदे यांच्या जे हात दिलेले आहे, आता हिंदू मित्र होणारच आहे, तर चैत्यभूमी पण झाली पाहिजे ना. मग पुढल्या वर्षी काय म्हणायचं? कुठं जायचंय? तुम्हाला दादरच म्हणायचंय का? पाठी फिरवायला की जरा. कुठं जायचंय? घडलं हे सार कुणामुळे?
बंधूंनो, आपण आपल्या बापाचा स्मृती दिन विसरून जाऊ, आपल्या आईचा स्मृती दिन विसरून जाऊ, पण आपल्या ह्या मुक्तिदात्याचा आपण विसरू शकतो का? नाही विसरू शकत ना. आणि म्हणून सांगायचंय, अरे करणी ही सारी बापाची दिले तुला सारे गड्या बाबासाहेबांसाठी लोक जीव द्यायला तयार होतात ना. माझं गौतम महाराज ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे, मला सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम त्याच्यावरती टाकणार आहे. पण ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहेत त्यांनी बाबासाहेबांना या ठिकाणी टॉर्च लावून अभिवादन करायचंय. काढा मोबाईल खिशातले, काढा लवकर लवकर काढा 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 काढा. ज्याचा मोबाईलची टॉर्च नाही तो उद्या हँग होऊन फुटणार, वाटलं होणार. लवकर काढा लवकर काढा लवकर काढा. बाबासाहेबांवर आयफोन आहे 16, 14, 17, काही दिवसांनी 2020. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी अभिवादन करायचंय. कसं बाबासाहेबांचं संविधान म्हणाल तसं कसं हे वैभव सार माझ्या बसलेले. तुम्हाला काय मोबाईल नाही का? तुमच्या मोबाईलला हँगिंग का व्हायरस घुसलाय? मोबाईल